ऐसा मैंने कभी नहीं कहा कि लोकशाही हार गई। मैं इतना ही कहूँगा, इस देश में ना लोकतंत्र कभी हारेगा ना मरेगा, क्योंकि आज भी देश के लोग जिंदा हैं, वो मुर्दे नहीं बने हैं। जब समय आएगा तो फिर एक बार लोकशाही आसमान को छुएगी इस देश की। ठीक है, चुनाव में हार जीत होता है, अगर चुनाव निष्पक्ष तरीके से होती है तो हार जीत हम मानने को तयार रहते हैं। मराठीमध्ये नाव न घेता आहे ते या ठिकाणी त्यांनी नाव घ्यायला पाहिजे, नाव घे ना पोरी लाजू नको, असं मला त्यांना सांगावं असं वाटतंय। घेऊ द्या बरं का, पुढे काय? लोकशाहीचा कुठेतरी उद्यापर्यंत पूर्ण काही लोक बोलतील परत सकाळी 9 वाजता म्हणतील की लोकशाहीची हत्या झाली, लोकशाही हरली असं. अजिबात या देशातली लोकशाही कधी हरणार नाही। या देशाच्या लोकशाहीला फार मोठी परंपरा आहे। जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून या देशामध्ये लोकशाही आहे बरं। पण आजच्या लोकशाहीपेक्षा ब्रिटिशांची लोकशाही बरी होती असं कधी कधी वाटतं। कारण जोपर्यंत निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करणार नाही तोपर्यंत या देशात लोकशाहीवर शंका घेतल्या जातील, एवढंच मी सांगेन। काँग्रेस पार्टीच्या ज्या ठिकाणी जे पोलिंग बूथ होते त्या पोलिंग बूथच्या आतल्या काही कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा जो आरोप आहे तो देखील ममता बॅनर्जींनी केलेला आहे। ते सत्य आहे, ते सत्य आहे। कारण ज्या पद्धतीनं 3 लाख पॅरामिलिटरी फोर्स पश्चिम बंगालमध्ये आणून नाकेबंदी करण्यात आली त्याच्यामुळे हे शक्य आहे। स्टालिन इन्होंने हिंदू धर्म का अपमान किया इसलिए उनको जगह दिखाई, ऐसी एक चीज़ है। स्टालिन इन्होंने हिंदू धर्म का अपमान किया इसलिए उनको जगह दिखाई। ठीक है, देख लेंगे क्या है यो। ममता ने भी किया था क्या अपमान? सबसे बड़ा अपमान इस देश में अगर हिंदुओं का कोई करता होगा वो भारतीय जनता पार्टी है। और हिंदू अब जागेगा। मराठी मध्ये सांगतो, दिवा विस्ताना मोठा होतो, जब दिया बुझता है तो उनकी जो बात होती है वो बड़ी होती है। मैं इस विजय का यही वर्णन करूंगा। गेल्या अनेक दिवसांपासून ते बंगालच्या या संपूर्ण गोष्टीवरती काम करत होते आणि हा विजय हो, म्हणजे अख्खा देश वाऱ्यावर सोडून, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून ते हेच काम करत होते ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।